बेलपिंपळगावची नवी ओळख आहे. व्यसनमुक्त गाव म्हणून ओळख निर्माण झाली. बेलपिंपळगावची आता कीर्ती सगळीकडे पसरल्याचं पाहायला मिळतंय. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव काही वर्षांपूर्वी बदनाम झालं होतं. महामार्गावर होणारी लूटमार करणार व्यसनाधीन तरुण अशी ओळख गावाची निर्माण झाली होती. मात्र आता हे गाव मंदिरांचं गाव, धार्मिक गाव म्हणून ओळख निर्माण झाली आहे. 8 वर्षांपूर्वी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना झाली आणि बघता बघता अख्खं गाव सेवेकरी झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक गुरुवारी जवळपास 2000 लोकांना अन्नदान केलं जातं. विशेष म्हणजे पुढच्या 13 वर्षांच्या अन्नदानाच्या पंगत बुक झालेल्या आहेत. स्वामी समर्थ मंदिराचा 8वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला. श्री स्वामी समर्थ मंदिर श्री क्षेत्र बेलपिंपळगाव, कारण की वर्षभरात इथं गुरुपौर्णिमा साजरी होते, आषाढी एकादशी साजरी होते, स्वामींचा प्रगट दिन साजरा होतो, स्वामींची पुण्यतिथी साजरी होते, दत्त जयंती साजरी होते आणि साधारणतः सर्वात नाव गाजतंय ती एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या मंदिरातलं अन्नदान. की अन्नदानाच्या दृष्टीनं हे गाव साधारणतः आतपोतर माऊली मंदिराला 8 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 8 वर्ष पूर्ण झाली आणि आत्तापोतर अन्नदान साधारणतः 2 ते 2.5 हजार स्वामी भक्त दर गुरुवारच्याला महाप्रसादाला असतात आणि इथून पुढचं स्वामी इच्छेने 13 वर्षाचं अन्नदान स्वामी इच्छेने आत्तापोतर बोर्डावर नोंदलं गेलं.